नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. सण आहे, सगळीकडे उत्साहाचं वातावरण तर आहेच, पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण योग साधनेतून चांगलं आरोग्य कसं राखायचं, साधायचं त्याबद्दल बोलतो आहोत. आजचा आपला विषय स्वास्थ्य साकल्यमध्ये भावनिक स्वास्थ्य कसं जपायचं त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर उल्का नातू, स्त्रीरोगतज्ञ आणि योगतज्ञ डॉक्टर उल्का नातू. नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आपलं स्वागत करते. आणि पहिलाच प्रश्न हे भावनिक स्वास्थ्य किंवा ज्याला आपण भाव साधना म्हणतो ते म्हणजे नेमकं काय? काय माहितीये का की आज खरं म्हणशील तर दिवाळीचा दिवस आहे. सगळे अगदी खूप आनंदामध्ये आहेत, उत्साहामध्ये आहेत आणि ही सुद्धा एक प्रकारची आपली सकारात्मक भावनाच आहे, नाही का? बरोबर. पण आजकालच्या ताणतणावाच्या आयुष्यामध्ये, युगामध्ये आपण पाहतो की बऱ्याच वेळेला आपण नकारात्मक भावनांनी अधिक ग्रासलेलो असतो. म्हणजे राग आहे, संताप आहे, असूया आहे, मत्सर आहे, हे सगळे नकारात्मक भाव झाले. आणि त्या जोडीला हर्ष, जोम, उत्साह, आनंद ह्या सगळ्या सकारात्मक भावना झाल्या. ज्या वेळेला आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतात त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये काही प्रकारची ह्या ताणाला सामोरं जाण्यासाठी आवश्यक असलेली अशी संप्रेरक निर्माण होतात. आणि ह्या संप्रेरकांना वैद्यकीय परिभाषेमध्ये आम्ही स्ट्रेस रिलेटेड सबस्टन्सेस किंवा SRS असं म्हणतो. आता ही निर्माण होणारी संप्रेरक आपल्या शरीरावरती निश्चितच दुष्परिणाम करत असतात. म्हणजे सकारात्मक भावनांचे अधिक झाल्या तरी सुद्धा ही संप्रेरक निर्माण होऊ शकतात. हा गमतीचा भाग आहे. आणि आपण आत्ताच्या क्षणी ताणाखाली नसलो आणि समजा हा ताणाचा विचार मला आठवला काही दिवसांपूर्वी घडून गेलेला, तरी सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये ही संप्रेरक माझ्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. पण ह्याच्यावर आपण नियंत्रण कसं ठेवायचं की हे आधीच आठवायचं नाही? ह्याच्यावर कसं नियंत्रण ठेवू शकतो? ही ह्याच्यासाठी जी आपण साधना आता बोलणार आहोत ज्याबद्दल, ती आहे भावसाधना. म्हणजेच भावनांचं नियंत्रण कसं शिकायचं किंवा कसं करायचं यासाठी असलेली साधना. आता हे भावनांचं जे नियंत्रण आहे ना, या भावना, येणाऱ्या भावना तर टाळू शकत नाहीत. पण पाऊस समज अधिक पडला, खूप पूर आला किंवा खूप पाणी जमा व्हायला लागलं, तर त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आपण वेगळा मार्ग बांधतोच की नाही, वेगळा मार्ग काढतो. त्याप्रमाणेच ह्या नको असल्या भावनांचा पूर वाहून जाण्यासाठी आपण एक मार्ग शोधून काढणार आहोत, त्याचं विरेचन करणार आहोत. इतकंच नाही तर त्या भावनांचं उदात्तीकरण करायला शिकणार आहोत. दॅट इज नथिंग बट दॅट इज सब्लिमेशन ऑफ इमोशन्स. आणि ह्यासाठी शिकायची जी साधना आहे त्याला आपण भावसाधना असं संबोधत असतो. कोणते कोणते मार्ग आहेत मग? भावसाधनेसाठी आपल्याकडे आपल्या ऋषीमुनींनी आपल्या परंपरेमध्ये खूप छान मार्ग सांगून दिलेत. खरं सांगू, इतके बिन पैशाचे, साधे, सोपे आणि बिन खर्चाचे मार्ग आहेत. पण आपण होतं काय की ह्या सगळ्या मार्गांकडे आपण जुने काहीतरी जुन्या विचारसरणीचे म्हणून सोडून देतो. आणि खरं म्हणशील ना तर हातातलं खोबरं आपण म्हणतो तसं की ते खाण्याच्या ऐवजी आपण ते फेकून देतो आणि करवंटीला कवटाळतो. माझे गुरुजी त्याला नरोटीची उपासना असं म्हणतात. आणि ह्या प्रकारच्या साधनेमध्ये मंत्र साधना आहे, सर्वात महत्वाची आहे ती मंत्र साधना. नंतर आहे ते जप आहे. म्हणजे मंत्रांचं रिपीटेड आवर्तन आपण ज्या वेळेला करतो तेव्हा त्याला आपण जप म्हणतो. मंत्र साधना, जप आहे. नंतर नादयोग साधना आहे. सर्वात महत्वाचं भक्ती संगीत आहे. या सगळ्यातून आपण आपल्या भावनांना एक सकारात्मक अशी वाट करून द्यायला शिकतो. आणि मग नकारात्मक विचार जे आहेत, विचार कसे असतात माहिती आहे, नको असलेल्या भाडेकरू सारखे असतात की ते विचार येण्याचे थांबत नसतात. पण त्या विचारांना आत शिरण्यासाठी आपण जर अटकाव केला, कारण आधीच दुसऱ्या काही विचारांनी ती जागा ऑक्युपाय केलेली असली तर थोडा वेळ त्याला रिक्वेस्ट केली तर ते बाहेर थांबतात. पण आपण ह्या नकारात्मक विचारांशी जर झगडा करायला लागलो तर मात्र ते डोकं वर काढतात आणि अधिक जोमाने ते आपल्या अंगावरती चाल करून येतात. म्हणून हळूहळू त्यांना आपल्याला बाहेर काढायचे, त्यासाठी ही साधना आहे. मंत्र म्हटल्यानंतर खरं तर आता मंत्र आणि त्याचं एकंदरीत समीकरण हे खूप आत्ताच्या काळामध्ये वेगळं झालेलं आहे. तुम्ही कोणता मंत्र अपेक्षित आहे तुमच्याकडून? मी सांगू, एक ठराविक मंत्र असा अपेक्षित नाहीये. एक लक्षात घेऊयात आपण की आपल्याला जी ऋषीमुनींनी साधना दिली आहे त्या मंत्र या शब्दाचा अर्थ काय. अगं इतका छान अर्थ आहे.
मननात त्रायते इति मंत्र, हा सोपी व्याख्या दिली आपल्याला. म्हणजे काय की तुमच्या मनाला विचार करण्यापासून प्रवृत्त करणारा तो मंत्र, वाईट विचारांपासून प्रोटेक्ट करणारा तो मंत्र. अच्छा. नंतर मंत्रा हा मननात, अशी सुद्धा एक मंत्र या शब्दाची व्याख्या आहे. म्हणजे काय की ज्यांचं मनन केलं आपण आणि ज्यांचं मनन केलं जातं ते मंत्र, अशा अर्थाने सुद्धा मंत्र हा शब्द उच्चारला जातो. आता मंत्र या शब्दातला जो मकार आहे ना, त्याचा अर्थ आहे मनन. बर. आणि त्यातला त्र हा अर्थ आहे, त्याचा अर्थ त्रायते म्हणजे संरक्षण करणं, या अर्थाने सुद्धा मंत्र हा शब्द आहे. म्हणजे बघ ना की विचार जे आहेत त्यांना एक दिशा दिली. मंत्राचे प्रकार खूप आहेत, त्याच्या खोलात आता आपण नको जाऊया. मग काही ऋषी मुनींना दिव्य अवस्थेत स्फुरलेले मंत्र आहेत, काही कंपोज्ड असे मंत्र आहेत की ज्यांची रचना केलेली गेली आहे. काही मंत्र हे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ, म्हणजे मग स्फुरलेले असतील किंवा कंपोज केलेले असतील, अशा प्रकारचे. काही एकाक्षरी आहेत, द्वादशाक्षरी. मंत्र या शास्त्राच्या खोलात आता आपण नको जाऊया. पण मुद्दा काय आहे की जे भरकटणारे विचार आहेत त्यांना प्रोटेक्शन देणारी क्रिया म्हणजे मंत्र साधना. आपण थोडंसं आणखीन सविस्तर बोलूया, कारण ही वैयक्तिक साधनं आहेत असं अगदी बघायला बरोबर गेलं आहे. तर त्याच्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. पण प्रेक्षकही प्रश्नांच्या माध्यमातून सहभागी झालेत. पहिला प्रश्न कुठला आहे बघूया. माझं नाव विभावरी हुल्ल्याळकर आहे. माझा प्रश्न असा आहे की आजकाल संगणकाचा वापर खूप वाढला आहे, तर त्याचा शरीरावर काय दुष्परिणाम होतात आणि ते टाळण्यासाठी काय करावे हे आपण कृपा करून सांगा. हेलो डॉक्टर, मेरा नाम वासवा जमशेद है. कंप्यूटर पर अधिक समय तक काम करने से जो शरीर को हानि होती है, योगा उसके लिए कितना लाभदायक है? संगणक ही आता अशी गोष्ट झालेली आहे की ती टाळता येऊ शकत नाही. किंबहुना प्रत्येकाने तो शिकला पाहिजे असे वारे सगळीकडे आहेत. पण त्याचे दुष्परिणाम पण होतात. ते कसे टाळायचे आणि कोणते होतात? आजच्या संगणकीय युगामध्ये त्याचा वापर टाळणं आपल्याला अजिबात शक्य नाही, तू म्हणालीस तसं. पण हा जर संगणक माझ्या स्वास्थ्यावरती विपरीत परिणाम करत असेल तर त्याचे फायदेही मला मिळवायचे आहेत, पण त्यामधून मिळणाऱ्या धोक्यांपासून मात्र मला दूर राहायचंय. त्याच्यासाठी हे धोके कुठले कुठले आहेत ते अगदी थोडक्यात आपण समजून घेऊया. संगणकाच्या अतिवापरामुळे शरीरावर तर परिणाम होतोच आहे, आणि ह्या सगळ्या परिणामांना ई स्ट्रेन या नवी संकल्पना आहे की ई स्ट्रेन. मग या ई स्ट्रेनमध्ये काय काय होऊ शकतं? या ई स्ट्रेनमुळे केवळ शरीरच अफेक्ट होतं असं नाही, तर शरीराच्या म्हणजे मानेचे विकार जडतायत, पाठीचे विकार जडतायत, डोळ्याच्या सुद्धा स्नायूंना जो अनावश्यक ताण येतो त्यामुळे जे दुष्परिणाम घडून येत आहेत ते आहेत. आणि ई स्ट्रेनमुळे भावनिक चढ उतार खूप होतात आणि एक इरिटेबिलिटी अशा प्रकारची वाढायला लागलेली आहे की आपल्याला पटापट सगळं हवंय ही सवय झालेली आहे. कारण एका डाव्या बोटाच्या क्लिकवरती किंवा माऊसच्या क्लिकवरती सगळी जग आपल्या हाताशी आलेलं आहे. पेशन्स अगदी कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे चिडचिड आपली खूप वाढायला लागली आहे, अधीरेपणा वाढायला लागलेला आहे. आणि ह्या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी आपली साधना खूप उपयुक्त पडते. आता काही चित्र आपण दाखवणार आहोत बरं का. या चित्राच्या माध्यमातून तुला लक्षात येईल की आपल्या डोळ्याचे जे स्नायू आहेत जे कॉम्प्युटरच्या अतिवापराने अफेक्ट होत आहेत ते काय आहेत ते आपण चित्रात बघून घेऊया. बघा, या चित्राच्या माध्यमात आपल्याला दिसतंय की आपल्या डोळ्याचे जे स्नायू असतात ते 6 प्रकारचं कार्य करीत असतात. चित्रात तुम्हाला दिसतंय की अपवर्ड्स आणि आउटवर्ड्स, अपवर्ड्स आणि इनवर्ड्स, डाऊनवर्ड आउटवर्ड, डाऊनवर्ड इनवर्ड, अपवर्ड आणि डाऊनवर्ड सेंट्रली, अशा 6 प्रकारच्या या हालचाली आहेत. अलॉंग विथ दॅट सर्क्युलर मोशन म्हणजे गोल असं बुबुळ फिरवणं, अशी ही हालचाल डोळ्याच्या स्नायूंची अपेक्षित आहे. आता ज्या वेळेला तुम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती सतत पाहून तुमचं काम उरकत असता त्यावेळेला पापण्यांची होणारी नैसर्गिक जी उघडझाप असते त्याचा जो अवधी जो दर मिनिटामध्ये ठरवून दिलेला आहे निसर्गाने, तो आपला अवधी खूप वाढतो. कारण नैसर्गिक टेंडन्सी डोळा मोठा करून आपण स्क्रीनवरती बघत राहण्याची वाढते. दुष्परिणाम इथे असा होतो की आपल्या डोळ्याचं जे अश्रुपटल आहे की जे तुम्हाला प्रोटेक्शन देतं आहे
ते अश्रुपटल कोरडं व्हायला लागतं. आणि मग ह्या कोरड्या झालेल्या अश्रुपटलामुळे निश्चितच डोळ्याची चुरचूर वाढणं किंवा डोळे दुखणं, डोकं दुखणं, नंतर अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला लागतात. आणि तुला गंमत सांगते, अर्थातच ऋषीमुनींनी काही कॉम्प्युटर रिलेटेड सिंड्रोम्स याच्यासाठी साधना लिहिलेली नक्कीच नाहीये, पण नेत्र रोगांसाठी त्राटकी ही साधना इतकी उपयुक्त आहे, त्यांनी श्लोकाच्या माध्यमातून लिहून ठेवलंय. त्यासाठी एक श्लोक मी तुला सांगते. मोचनम नेत्र रोगाणाम तंद्रादीनाम कपाटकम यत्नेस्त्राटकम गोप्यम यथा हाटक पेटकम. इतका गमतीशीर श्लोक आहे. म्हणजे सोनं ज्याप्रमाणे जपून तुम्ही ठेवता किंवा जपून त्याचा वापर करता, त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यांचंही स्वास्थ्य इतकं महत्त्वाचं आहे असं समजून करा. आणि त्राटक ही शुद्धिक्रिया इतकी व्यवस्थित त्यासाठी पार पाडा, हे आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता समीप त्राटक जे आहे, जे ज्योती त्राटकाच्या माध्यमातून, ते आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे. पण या व्यतिरिक्त सुदूर त्राटक ही क्रिया आहे इतकी सोपी आहे. कामाच्या ठिकाणाहून दर 1 तासाभरानी खिडकीशी जा आणि लांबवर दूर आकाशात पाहायचा प्रयत्न करा. मग ते दूर आकाशात उडणारा पक्षी असेल किंवा दूर आकाशात दिसणारं विमान असेल, दूरवर दिसणारं एखादं झाड असेल. असं म्हणतात की शहरामध्ये दूरवरचं आकाश कधी दिसतच नाही, ग्रामीण भागात हे शक्य आहे. पण आपल्यासारख्यांच्या शहरी जीवनामध्ये तरी इतकी क्रिया करणं सुदूर त्राटकाची सहज शक्य आहे. आपण चित्राच्या माध्यमातून कपालमर्दन ही क्रिया आता पाहणार आहोत. ही कपालमर्दनाची क्रिया आहे की डोळ्याच्या साधनेसाठी केलेली वामदृष्टी, दक्षिणदृष्टी ह्यासारखी ही जी साधना आहे, ऊर्ध्वदृष्टी, अधरदृष्टी, चित्राच्या माध्यमात आता तुम्ही पाहत आहात की या आपल्या साधनेतून आपलं डोळ्याचं आरोग्य कायम राखायला आपण निश्चितच मदत करू शकू. इतकंच नव्हे तर आपल्या शरीराची जी सांधे सैल करणारी पवन मुक्तासनं आपण पहिल्या एपिसोडमध्ये पाहिली होती, तर जे कॉम्प्युटरमध्ये विशेष करून आपले मनगटाचे जे स्नायू आहेत, माऊसचा वापर करून जी बोटं आहेत किंवा कोपराचा जो स्नायू आहे, एल्बो, या सगळ्यांवर जो ताण येतो किंवा पाठकण्यावरती येणारा ताण, यासाठी सुद्धा सुलभ आसन साधना आपल्या साधनेमध्ये सगळ्याचा अंतर्भाव निश्चितच उपयुक्त ठरू शकतो. खरं तर हे खूप सोपं आहे, आपण हे करू शकतो, फक्त वेळ नाही ही आता कुठेतरी बहाणा झालाय की काय असं वाटायला लागलं. बरोबर आहे. आपण पुढला प्रश्न कुठला आहे ते बघूया. माझं नाव मुकुंद सावंत, वडाळा मुंबई येथे मी राहतो. माझं वय 74 वर्ष आहे. मला हाय ब्लड प्रेशर संबंधी प्रश्न विचारायचा आहे. हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी कोणतं पथ्य पाळावं आणि कोणती आसने करावी? मुकुंदजी, मॅडम वेळोवेळी सांगतायत की पथ्य एकच की विचारांवर आपण थोडंसं नियंत्रण ठेवलं पाहिजे, तर पुढल्या गोष्टी अधिक सोप्या होऊ शकतात. काय सांगाल तुम्ही? अगदी बरोबर आहे. आपण एका चित्राच्या माध्यमातून आता पाहून घेऊया की तणावजन्य परिस्थितीचा आपल्या देहावरती किती परिणाम होत असतो. या चित्रामध्ये आपण पाहता आहात की आपल्या मेंदूमध्ये मध्यभागी दिसते आहे ती हायपोथॅलॅमस नावाची ग्रंथी. हे हायपोथॅलॅमस जे आहे ना, ते आपल्या मेंदूतलं भावनांचं नियंत्रण करणारं केंद्र आहे. या हायपोथॅलॅमसमधून पिच्युटरी नावाच्या ग्रंथीला जे सिग्नल्स असतात ते मिळत असतात आणि ही पिच्युटरी ग्रंथी शरीरातले इतर महत्त्वाच्या अंतस्रावी ग्रंथींचं नियंत्रण करायचं काम करीत असते. याच्यात आपल्याला दिसतंय चित्रामध्ये की ADH ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन हा सुद्धा पिच्युटरी ग्रंथीच्या अधिपत्याखाली येतो. म्हणजेच ताणाखाली, तणावाच्या प्रभावाखाली आपल्या शरीरातले स्ट्रेस रिलेटेड सबस्टन्सेसचं प्रमाण रक्तामध्ये वाढायला लागतं. हे तर उघडच आहे. याचाच अर्थ जर तुम्ही ताण कमी केलात तर त्याच्याशी रिलेटेड हा जो संप्रेरकांचा रक्तामध्ये होणारा स्त्राव आहे तो निश्चितच आपण ताब्यात आणू शकतो. मग त्यासाठी जी मगाशी आपण मंत्र साधना सांगितली त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. साधा तुम्हाला मी उपाय सांगते, म्हणजे अर्थातच हे वैयक्तिक आवडीवरती सुद्धा अवलंबून आहे. यथा अभिमता असं आपल्या ऋषीमुनींनी सांगूनच ठेवलंय की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्यामुळे तुमचा आहार कसा असावा, तुमची दिनचर्या कशी असावी, तुमचं एकंदरीत कुटुंबातलं वागणं कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर
काही साधनेमधले प्रकार आहेत की जे तुम्ही जरूर करावे. त्राटकाचं माध्यम तर आता आपण पाहिलं, भावसाधना, भक्ती संगीत ऐकणं, जप मंत्र हे आपण आता ऐकलं. त्याही जोडीला आता आपण पाहून घेऊया की अनुलोम विलोम प्राणायाम हा जो आहे तो बॅलन्सिंग प्राणायाम म्हणून मानला जातो. म्हणजे आपला डावा गोलार्ध आणि उजवा गोलार्ध याच्यामध्ये आपण म्हणूया की एकसूत्रता आणण्याचं काम हे या प्राणायामाच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे भ्रामरी प्राणायाम आहे तोही आता आपण पाहून घेणार आहोत. अनुलोम विलोम आणि भ्रामरी हे दोनही प्राणायाम आपल्याला निश्चितच उपयोगी पडतील. भ्रामरी प्राणायाम, डोळे बंद करायचे, यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक करताना पोट, छाती, खांदे पूर्ण पूरक करायचं आहे आणि रेचक करताना ओढ बंद आणि गुंजनाचा आवाज. खूप छान. हा झाला भ्रामरी प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम हा करत असताना उजव्या हाताची प्राणायामाची अंगुली मुद्रा केली आहे, उजवी नाकपुडी बंद आहे, ओठ बंद आहेत, डावीनी खोलवर दीर्घ पूरक करताना पोट, छाती, खांदे भरून पूरक करायचं आहे, डावी बंद. काही क्षण थांबल्यानंतर उजवीने आता हळुवारपणे अंगठा काढल्यावर रेचक, पुन्हा उजवीनेच खोलवर दीर्घ पूरक करताना पोट, छाती, खांद्यांपर्यंत पूरक केला आहे, दोन्ही नाकपुड्या किंचित काळ बंद आहेत आणि पुन्हा एकदा डावीने संथ गतीने रेचक. अनुलोम विलोम प्राणायाम. आपल्याकडे असं नेहमी म्हटलं जातं की स्वतःकडे लक्ष देण्याऐवजी आपण इतरांचा विचार केला पाहिजे. त्याचा कुठेतरी आपल्या शरीरावर परिणाम होतो की आता स्वतःकडे लक्ष देण्याची पण गरज निर्माण झालेली आहे चांगल्या पद्धतीने. मी सांगू का, एक गमतीशीर बाब अशी आहे की आपण जे जे काही पाहत असतो आणि ज्याचा ज्याचा विचार करत असतो त्याच्यापैकी 99% विसरायची क्षमता परमेश्वराने आपल्याला सुदैवाने दिली आहे. हा जो हायपोथॅलॅमस आपण पाहिला त्याच्यात ही क्षमता आहे बरं का, सेंटर ऑफ रिवॉर्ड आणि सेंटर ऑफ पनिशमेंट याच्या माध्यमातून, की 99% नको असलेल्या गोष्टी आपण विसरू शकतो. पण गमतीचा भाग असा आहे की जो 1% मेंदू आपला रिटेन करत असतो त्या 1%तल्या 100% नको असलेल्या गोष्टीच आपण अधिक रिटेन आठवतच राहतो रिकाम्या वेळेमध्ये. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. आणि गमतीचा भाग असा असतो ना की बदल आणताना मला ह्या व्यक्तीचं ही गोष्ट पटत नाहीये म्हणून त्या व्यक्तीला बदलायचा प्रयत्न आपण अधिक करत असतो आणि स्वतःच्या बदलाकडे खरं म्हणशील तर आपण लक्ष देत नाही. योग या शब्दाची व्याख्याच आहे, आपण मागे पाहिलं होतं, योगेन आत्मदर्शनम, स्वतःतले दोष आधी हुडकून काढा, स्वतःतल्या वागण्यामध्ये सुधारणा करायचा रोज थोडा थोडा प्रयत्न करूया. डायबिटीस, ब्लड प्रेशर आपोआप कंट्रोलमध्ये यायलाच पाहिजे. यानंतरचा आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते लगेच आपण बघणार आहोत. हेलो डॉक्टर, माय नेम इज़ प्रगति श्रीवास्तव. आई हैव अ क्वेश्चन. नियमित रूप से योगा करने की वजह से नॉर्मल डिलीवरी के चांसेस कितनी हद तक बढ़ जाते हैं? स्त्रीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे आई होणं. तर त्यांनी असं विचारलं की नॉर्मल डिलिव्हरी साधायची असेल तर योग किती प्रमाणामध्ये उपयुक्त पडू शकतं? फार छान प्रश्न आहे हा. मी तुला सांगते रश्मी, आमच्या योग वर्गामध्ये ठाण्याला आम्ही गेली 8 वर्षाहून अधिक काळ गर्भवतींसाठी योगाभ्यास हे वर्ग राबवित आहोत आणि जवळजवळ 110वा वर्ग आता आमचा सुरू आहे आणि हजारो मुली ह्याचा फायदा घेऊन गेलेल्या आहेत. थोडंसं अनुभवानी स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे आणि योग शिक्षक असल्यामुळे मी निश्चित सांगते की डिलिव्हरी नॉर्मल होईल, सिझेरियन होईल हा मुद्दा क्षणभर आपण बाजूला ठेवूया. कारण नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आपण आपली योग साधना वयाच्या 11व्या-12व्या वर्षापासून करणं अपेक्षित आहे. तरच देहाला योग्य ते वळण लागेल आणि योग्य तो फायदा तुम्हाला मिळू शकतो. पण नियमित केलेल्या योग साधनेचे गर्भावर होणारे परिणाम हे अनन्यसाधारण असे आहेत. कारण देह साधना आसनांच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच शरीराला फ्लेक्सिबिलिटी निर्माण होत असते. प्राणायामाच्या माध्यमातून सुद्धा शिथिलीकरण आणि एक मेंटल रिलॅक्सेशन साध्य होत असतं.
भावसाधना म्हणजे ओंकार जप आहे, नादयोग आहे, योगनिद्रा, या साऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला बाळाला होणारा रक्तपुरवठा अतिशय चांगल्या रीतीने होतो. हे आता सप्रयोग सिद्ध केलंय. म्हणजे कलर डॉपलर या आधुनिक वैद्यकशास्त्राच्या सोयीने हे सिद्ध करण्यात आलेलं आहे की या सगळ्या साधनेनंतर बाळाला होणारा रक्तपुरवठा हा खूप चांगल्या रीतीने वाढतो आणि ही साधना खूपच आपल्याला उपयुक्त पडते. त्या व्यतिरिक्त दिव्य साधना म्हणजे धारणा, ध्यान या सगळ्या साधनेतून शेवटी होतंय काय, मेंटल रिलॅक्सेशन. या सगळ्या रिलॅक्सेशनमुळे तुमच्या पेरिफेरल व्हॅस्क्युलेचर जे आहे ते निश्चितच रिलॅक्स होणार आहे. हे रिलॅक्स झाल्यानंतर रक्तवाहिन्यांची पोकळी रुंदावायला मदत होते. ही रुंदावलेली पोकळी तुमचा गर्भारपणी वाढणारा रक्तदाब तर नियंत्रित ठेवू शकतेच, या व्यतिरिक्त आपण आत्ताच म्हटलं तसं बाळाचा रक्तपुरवठा सुधारायला मदत करते. आता बाळाचा रक्तपुरवठा वाढला की निश्चितच बाळाभोवतालचं पाण्याचं प्रमाण हे कायम राखायला मदत होते. बाळ आतमध्ये घुसमटणं किंवा बाळाला काही दुसरे त्रास उद्भवणं ही शक्यता कमी होते. रक्तपुरवठा बाळाचा खूप चांगला वाढल्यामुळे बाळाचं गर्भाशयातलं आतलं वजनही वाढायला या साधनेचा खूप चांगला फायदा होतो. आता या गर्भार मुलींसाठी उपयुक्त असणारी अशी काही योगासनं आता आपण पाहून घेऊया. मी तेच विचारणार होते की अशी कोणती कोणती आसनं आहेत की जी ड्युरिंग प्रेग्नन्सी केली तर स्त्रियांना त्याचा खूप उपयोग बघ ना, होऊ आता शकेल. पर्वतासन आहे, उत्तान वक्रासनासारखं आसन आहे, सेतुबंधासन आहे, या सगळ्या साधनांचा सुलभ उष्ट्रासन आहे, नंतर भद्रासन आहे, उत्कटासन आहे, या सगळ्या आसनांचा गर्भारपणी खूप चांगला उपयोग होऊ शकतो. पण ती एकटीने करायची नाही. नक्कीच नाही, यासाठी साधनेसाठी मार्गदर्शन हवंच अगदी. कारण करताना कुठे काही त्रास होऊ झाला, नये, पण जर injury problem होऊ नये. झाला तर. पण ही देह साधना आहे, त्या व्यतिरिक्त प्राणसाधना, भावसाधना या साऱ्या माध्यमातून सुलभ बाळणपण म्हणजे काय नाही, एक मातृत्वाचा आनंद लुटणं हा सुद्धा एक वेगळा आयुष्यातला भाग असतो आणि तो आमच्या मुली खूप मनापासून आनंद लुटत असतात. शयनस्थितीमध्ये उत्तान वक्रासन, सावकाश दोन्ही पाय हळुवारपणे उचलून एक एक पाय जवळ घेतल्यानंतर हे खूप छान पद्धतीने आदर्श अवस्था दाखवते बरं. पण मग सुलभीकरण करता येईल का? हो, येतं. थोडी पावलं लांब घ्यायची, पावलामध्ये अंतर ठेवायचं, गुडघ्यामध्ये थोडं अंतर चालेल आणि त्यानंतर दोन्ही हातांचा आधार आपल्या मस्तकाच्या खाली किंवा आपल्याला मानेच्या खाली, अशासाठी की कोपरं जमिनीला पूर्णपणे टेकलेली पाहिजे. सुरुवातीला उजवीकडे जाताना सायमल्टेनियसली मानसुद्धा डावीकडे येईल. सुरेख असा पाटकण्याला देणारा पीळ याचा अनुभव आपण अंतिम स्थितीमध्ये घेऊ शकतो. एक श्वास, दोन श्वास, जितकं थांबता येईल तेवढं थांबावं. पुन्हा पूर्वस्थितीकडे येताना हळुवारपणे मान आणि दोन्ही पावलं एका स्थितीमध्ये आले. बघा, दोन्ही पाय जोडलेले आहेत, ते पुन्हा आपण गुडघ्यात दुमडून जवळ आणणार आहोत. इथे मात्र अंतर छान घेतलं तरी हरकत नाही, कारण त्याची ग्रीप आपल्याला मिळणार आहे त्याच्या आधाराने. तसंच दोन्ही हातांचा, तळहातांचा आधार जमिनीवर आहे आणि सावकाश सीट उचलून संपूर्ण आपल्या देहाचा आकृतिबंध सेतूप्रमाणे, पुलाप्रमाणे बघा, कंबर छान उचलली गेली आहे. डोळे मिटून निश्चितच प्राणधारणा करणं आवश्यक आहे. खरा योग तिथेच आहे की माझं शरीर आणि माझं मन माझ्या कृतीशी जोडलेलं आहे. आसन सोडताना पाठीचा एक एक मणका हळुवारपणे खाली टेकत टेकत आसन सोडून झाल्यानंतर पुन्हा एकदा विश्रांती अवस्था. चक्रासन बघा, स्थिती घ्यायची आहे पण सुलभीकरणातून, त्यामुळे थोडं अंतर चालेल. दोन्ही हात सैल अतिशय ढिल्या अवस्थेमध्ये आहेत. समोर आपल्या काल्पनिक वर्तुळ काढायचं आणि त्या केंद्रस्थानी आपली नजर स्थिर ठेवायची आणि सावकाश देह उजवीकडे जितका जाता येईल तितकं संपूर्ण उजवीकडे जाताना संपूर्ण पाठीच्या उजवीकडे आपल्या दाब आहे आणि विरुद्ध बाजूला ताण आहे.
इथे दीर्घ श्वसनाची आवर्तनं केली तर निश्चितपणे फायदा होतो. दीर्घ श्वास घ्यायचा, कारण छातीच्या एका बाजूला आपला दाब आपण दिला आहे, बाजूला ताण आहे. 1 2 3 आवर्तनं जितकं करता येईल तेवढी आवर्तनं झाल्यानंतर पुन्हा सावकाश पूर्वस्थितीला यायचं. आणि हीच कृती दुसऱ्या बाजूने करण्यासाठी सुलभ चक्रासनाकडे वाटचाल. जसा जसा देह ज्या बाजूला झुकतोय त्या बाजूवर दाब येतोय पाठकण्याच्या त्या ठिकाणी, आणि विरुद्ध बाजूला ताण आहे. हात अगदी सैल आहे, वारा आला तरी हात हलेल इतकी शिथिलता, इतका हलकेपणा येणं आवश्यक आहे. सावकाश पुन्हा पूर्वस्थितीला यायचं आहे. बैठक स्थितीमधलं वृषभासन आपण बघणार आहोत. आसनाला वाटचाल सुरुवात करताना पहिल्यांदा उजव्या हाताने उजवा पाय, आपल्याला कृती दिसते आहे की कशा पद्धतीने ते पाऊल गुडघ्याच्या जवळ लावून ठेवलं आहे. आणि त्यानंतर जो पाय सरळ आहे डावा, तो अशा पद्धतीने ठेवायचा की आपल्या जनन मार्ग रुंदावण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. आणि म्हणून कंबरदुखी, पाठदुखी याला प्रतिबंधात्मक असं हे आसन आहे. हे ध्यानात ठेवून ती स्थिती आपल्याला घेणं शक्य होऊ शकतं. अंतिम स्थितीमध्ये डोळे मिटून खरोखरच आपल्या जांघेतील स्नायूंची क्षमता यामुळे वाढणार आहे. श्रोणी प्रदेशातलेही क्षमता वाढवण्याचं काम ह्या आसन स्थितीमध्ये विशेषतः ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. छान. हीच कृती आता पुन्हा उलट वाटचाल करून आसन सोडून दुसऱ्या बाजूने पण करता येतं. यानंतर बैठक स्थितीतलं अजून एक आसन जे आहे ते सुलभ वक्रासन. बघा स्थिती कशी आहे. टाचेला टाच, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. पहिल्यांदा उजवा पाय गुडघ्यात दुमडून ती जवळ ठेवील. त्यानंतर डाव्या हाताने त्या गुडघ्याला वळसा घालून पाऊल पकडण्याचा प्रयत्न आहे. हळुवारपणे मान त्याच वेळेला पाठीमागच्या दिशेला जाताना जो उजवा हात पाठीमागे आधाराला घेतला आहे आणि मानही उजवीकडे घेतलेली आहे. निश्चितच पाठकण्याच्या ठिकाणी आलेला सौम्य असा पीळ आहे, पोटावर दाब आहे. ही वक्रता सुलभ पद्धतीने आपण घेतलेली आहे. आणि ह्याची जाणीव ठेवून ही देहसाधना करताना देहधारणा झाल्यावर प्राणधारणा. आता श्वासाकडे लक्ष द्यायचं. प्रत्येक आसनाच्या अंतिम टप्प्यामध्ये श्वासाकडे लक्ष देऊन खऱ्या अर्थाने योग जगणं, करणं आणि त्याचा आनंद घेणं हे निश्चितच उचित ठरेल. हळुवारपणे आसन सोडताना पुन्हा मान सरळ होईल. हाताचा आधार व्यवस्थित सोडवून पाऊल सरळ करून हेच आसन दुसऱ्या बाजूने पण करता येतं. डिलिव्हरी नंतर एक प्रश्न असतो स्त्रियांना की एकदम बेढब होतं त्यांचं शरीर, तर त्याच्यासाठी काही आसनं आहेत का आणि ती कधी सुरू करायची साधारण डिलिव्हरी नंतर? डिलिव्हरी नंतर सर्वसाधारणपणे 1 आठवड्यानंतर सांधे सैल करणारी पवनमुक्तासनं, म्हणजे अगदी भले सिझेरियन झालेलं असलं तरीही सांधे सैल करणारी पवनमुक्तासनं अंथरुणात बसल्या बसल्या सुरू करायला काहीच हरकत नाही. या उलट जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर अगदी वज्रासनापासून सुद्धा तुम्ही 1 आठवड्यानंतर टाके हील झाल्यानंतर सुरुवात करू शकता. आणि त्यानंतर मात्र साधारण 4 आठवड्याचा कालावधी गेला. सिझेरियन नंतर आपण 2 ते 3 महिन्यांचा कालावधी गृहीत धरून चालूया. पण नॉर्मल डिलिव्हरी नंतर साधारण महिना ते 6 आठवड्याच्या कालावधीनंतर शरीर पूर्ववत स्थितीला यायला लागतं. आणि हे शरीर पूर्ववत स्थितीला यायला लागल्यानंतर मग बेढब झालेलं पोट किंवा नितंब याचा आकार पूर्वस्थितीत येण्यासाठी किंवा स्तनांचा जी स्थिती आहे ती पूर्वस्थितीत येण्यासाठी पर्वतासनाचा सराव खूप उपयुक्त आहे. भुजंगासन आहे, शलभासन आहे, ह्याचा सराव खूप उपयुक्त होतो. इतकंच नव्हे तर सुटलेल्या पोटासाठी उत्थित एकपादासन, उत्थित द्विपादासन, द्रोणासन यासारख्या आसनांचा सराव खूपच उपयोगी ठरू शकतो. पण ह्या सगळ्यामध्ये ना घरचे जे असतात त्यांना समजा जर तेवढं त्याच्याबद्दल माहिती नसेल आणि अशा डिलिव्हरी झालेल्या मुलीने जर लगेच आसनं वगैरे करायला सुरुवात केली, आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत की कशाला एवढ्या लवकर सुरुवात करतेस, काय गरज आहे.
याच्याबद्दल तुम्ही एकंदरीत गैरसमजांबद्दल काय सांगाल? बाळणपणामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये यापासून ते तिने व्यायाम करावा की करू नये, गमतीचा भाग सांगते की बऱ्याच वेळेला डिलिव्हरी नंतर 6 महिन्यामध्ये या मुली इतक्या बेढप दिसायला लागतात आणि त्या शारीरिक अस्वास्थ्यापोटी अनेक रोगांना या मुली आमंत्रण देतात. कारण बॅकएक सारखा प्रकार आहे, पुन्हा घरातच असतात, बाळाजवळ असतात, सतत चिडचिड होणं, नर्वसनेस, होऊ शकतं हे. आणि हे सगळं होऊ नये म्हणून नियमित योग साधना लगेचच एक साधारण आपण मगाशी डिस्कस केलं त्याप्रमाणे काही कालानंतर सुरू करणं हे त्या मुलीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठीच आवश्यक आहे असं नाही, तर त्या बाळाच्या वाढीसाठी सुद्धा. कारण ती आई जितकी शांत असते आणि हेल्दी असते आणि पॉझिटिव्ह राहते, बाळाला बाकी काहीच भाषा कळत नाही हो. बाळाला कळत असते ती आईच्या हृदयाच्या स्पंदनाची भाषा. त्यामुळे स्तनपान करवीत असताना बाळ आईच्या हृदयाशी जे धरलेलं असतं त्याच्यातून बाळाला आईची अँझायटी ही ध्वनित होत असते. आणि म्हणूनच आई जितकी शांत, आनंदी, कंटेंटेड, समाधानी असते तितकंच बाळाला हे परावर्तित होत असतं आणि बाळाच्या निकोप वाढीसाठी हे अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे खरंच मला मनापासून, म्हणून ते हे कार्यक्रम आहेत की हा मेसेज आपला लोकांपर्यंत, मासेसपर्यंत पोहोचतो की ह्यामध्ये गैर किंवा शरीराला नुकसान करणारं असं काही नाही. आणि त्यातूनही योग शिक्षक असतात, तुमचे डॉक्टर्स आहेत, जरूर त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि साधना करा. बरोबर. यानंतरचा आपला प्रश्न कुठला आहे ते आपण मी डॉक्टर देवदत्त वैद्य, मी आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे. मला विचारायचं होतं की नैराश्य आणि मानसिक दुर्बलता याच्यासाठी साधना उपयुक्त आहे काय, आणि त्यासाठी कुठली आसनं करावीत? नवीन आणखीन एक भाग म्हणजे डिप्रेशन. काहीही झालं की आपण अगदी सहज म्हणून जातो की मला डिप्रेशन आलंय, मला आता काही सुचत नाहीये. त्याच्यावर उपाय आहे का आणि ही योग साधना कशी उपयुक्त ठरू शकते? निश्चित आहे. आमचे स्वामीजी परमहंस सत्यानंद सरस्वती 50 वर्षापूर्वी म्हणून गेले की येणारं शतक हे मानसिक आजाराचं शतक अधिक असणार आहे. आणि आपण हे पाहतोय की विश्वामध्ये आज नर्वसनेस आणि डिप्रेशनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. त्याला कारणं अनेक आहेत. म्हणजे म्हणतो की अर्जुनाने लढाई लढली, त्याचे आम्ही तर रोजच कुरुक्षेत्रावरती लढाई लढतो आहोत वेगवेगळ्या प्रश्नांची, कारणांची. तर या नैराश्यासाठी आपल्या, असं नाही की हे नैराश्य आजच्याच काळामध्ये अधिक आहे. गंमत वाटेल ऐकून, पण जुन्या काळामध्ये ऋषी मुनींनी मानसिक स्वास्थ्यासाठी योग साधना कशी उपयोगी होऊ शकेल याचा एक श्लोकच लिहून ठेवलाय. बर. आसनेन रुजोहंती प्राणायामेन पातकम. बघ ना, आसनांनी रोग शरीराचे नाहीसे होत आहेत, प्राणायामाने पातक. पातक म्हणजे मनातले वाईट विचार असं पण म्हणूया की ते तुमच्या हातून होणाऱ्या चुकीच्या गोष्टी ही नाहीशी होत आहेत. विकारम मानसम योगी प्रत्याहारेण सर्वदा. बघ ना, मानसिक रोग म्हणजे नैराश्य, डिप्रेशन हे प्रत्याहाराने नाहीसे होऊ शकतात. आता प्रत्याहार म्हणजे काय? प्रति आहार. प्रति म्हणजे वेगळा, विरोधी. आहार म्हणजे जेवण. रोज तुम्ही तुमच्या ज्ञानेंद्रियांना जे जेवण देता, जे खाद्य देता, साधा रोजचा पेपर बघ, डोळ्यापुढे पेपर आणला, सकाळ आपली रात्र इतकी छान सुखाच्या झोपेमध्ये गेलेली असते आणि सकाळी उठल्यानंतर नैराश्यजनक बातम्या, नैराश्यजनक अशा काही मथळे असे वाचून मन उद्विग्न होतं. उद्वेगाची सुरुवात तिथपासून होत असते. त्यामुळे आपली दिवसभराची साधना मग अंथरुणात बसल्या बसल्या मंत्र साधनेपासून का सुरुवात करू नये? साधी सोपी सांधे सैल करणारी पवन मुक्तासनं, मंत्र साधना, साधा गायत्री मंत्राचं उच्चारण आहे की जे केल्यानंतर आपल्या बुद्धीला तेज प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना आपण त्या सवितृ देवाकडे करत असतो. ही मंत्र साधना आहे, ती आपल्याला उपयुक्त ठरू शकते. दुर्गा नामावली आहे, 32 नावं आहेत दुर्गेची, जी म्हटल्यानंतर तुम्हाला निश्चितच मानसिक स्वास्थ्य मिळू शकतं असं आमचं स्वामीजी म्हणतात. तर ती नामावली तुम्ही घेऊ शकता. थोडं अंथरुणातून बाहेर आल्यानंतर
मग तुमच्या देह साधनेला इतर सुरुवात कराल. त्या प्राणायाम साधनेमध्ये भ्रामरी प्राणायामाचा अंतर्भाव जरूर करा. आपण हे उपाय योग या साधनेतून करतो आहोत. मुळातच नैराश्य येऊ द्यायचं नसेल तर तुम्ही मगाशी जे म्हणालात की तो अगदी 1% जो आहे तो त्याच्या- विसरायला शिकला पाहिजे की तो तो 1% चॉईस आपला आहे. म्हणजे शेवटी परिस्थितीला समोर जात असताना दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलूया ना. आणि ते आनंदाचे क्षण असतात ना आयुष्यातले, ते वेचायला शिकायचं. कोणी उठून तुम्हाला आनंद आणून देत नसतं. खरी गोष्ट. पण कसं असतं बघ, आपल्याला दुःखापासून दूर पळावंसं वाटतं. का बरं? कारण दुःख आपल्याला आवडत नाही ना, ती मूळ प्रवृत्तीच आपली नसते, म्हणून आपण दुःखापासून दूर पळतो. मूळ आपला प्रत्येकाचा जो गाभा आहे तो योगशास्त्र मानतं की तो सच्चित आनंद असाच आहे. मूळ स्वरूप आपला आनंद स्वरूपच असल्या कारणाने तिथपर्यंत जाणं कठीण नाहीये आणि त्याच्याशी मर्ज होणं तर अजिबातच कठीण नाहीये, कारण पाण्यात पाणी मिसळलं जातच की. तसं आनंद स्वरूपच मूळ आपण असल्या कारणाने आपल्या वृत्ती बदलाने आपण आनंद शोधू शकतो. वाईट घटनांमधून, दुर्घटनांमधून सुद्धा तटस्थ जरी राहता नाही आलं तरी दुःखाची तीव्रता कमी करणं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. आपले हे सगळे सण आहेत ना, त्यांची सांगड आपण कशी घालू शकतो ह्या सगळ्या बरोबर? आज दिवाळीचा दिवस आहे. रश्मी, मला कळलंय तू हा प्रश्न का विचारतेस. बघ ना, हे सगळे सण म्हणशील तर एक भावनिक विरेचनाचं उत्तम साधन आहे. हो. बघ ना, आपल्या धनत्रयोदशीपासून आपण सुरुवात सुरुवात करतोय. करतो, हो. धनत्रयोदशीला आपण करत असलेली धनाची पूजा आहे. कुठेतरी तिथे सरेंडर आहे, कुठेतरी शरण जाणं आहे. आणि खरंच हे जे काही चाललं आहे ते कुणाच्या तरी कृपेमुळे, मर्जीमुळे, हा निसर्ग, जे देव मानत असतील, आस्तिक असतील, ते देवाला नमस्कार करतील. जे नास्तिक असतील आणि म्हणतील या जगामध्ये दुसरं काही देवबीव काही अस्तित्वात नाहीये, त्यांना आपण म्हणूया की तुम्ही त्या ईश्वर शक्ती पुढे नतमस्तक व्हा की जो तुम्हाला तुमचा श्वास आणि हृदयाची गती ही तुमच्या कंट्रोल शिवाय चालू राहते आहे. त्या शक्तीला आपण नमन करूया. लक्ष्मी पूजनाला आपण त्या लक्ष्मीचं वंदन करत असतो. शेवटी कुठे ना, इथे हे शेवटी जो भाव येतो आहे तो कुठेतरी सरेंडरचा. आणि भक्ती साधनेमध्ये, भाव साधनेमध्ये हेच महत्वाचं आहे की सरेंडरिंग युअर इगो टू समथिंग. आणि आज आपण बघतोय की इगो सरेंडर करायला लागलो ना, साधना तुम्हाला काय शिकवतेय? बरोबर. मीपणा जो आहे, आय लेट ऑल अदर्स डाय, हा जो आपला अटिट्यूड असतो, वृत्ती असते, तिथे कुठेतरी बदल आणायला आपल्या सणवारांमधली ही छोटी छोटी जे काही कृती आपण करत असतो त्या आपल्याला शिकवत असतात. भावा बहिणींमधलं प्रेम असेल, नवरा बायको मधला पाडव्याचा सण असेल, या सगळ्यातून काय आहे शेवटी ग? भाव साधना आहे ना, हा आनंद आहे. इथे प्रेम आहे आणि शेवटी प्रेम आणि प्रेम या एकाच भावनेवरती जर आपण स्वतःला ट्यून करायला शिकलो, चला रेडिओ स्टेशन ट्यून करतो ना, ते एका भावनेवर ट्यून केलं स्वतःला की षड्रिपू, अगदी मी असं नाही म्हणू शकत की षड्रिपूंना आपण जिंकलो, पण निदान ते कमी करणं आपल्या देहातले हे तर करू शकतो. बरोबर आहे. वाईट घटनांना जसं आपण दूर ठेवतो तसा आनंद शोधायला सुद्धा आपण आता सुरुवात करायला हरकत नाही. पुढला प्रश्न कुठला आहे ते बघूया. मी सौ शुभदा पुराणिक. मला असं जाणून घ्यायचं आहे की आधुनिक जीवनशैलीचा स्त्रियांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? धकाधकीची ही सगळी जीवनशैली ज्याच्यामध्ये आपण सगळेच आलेलो आहोत, स्त्रियांवर त्याचा परिणाम काय होतोय आणि मग त्याच्यावर उपाय काय योग साधनेमधले? इतका ज्वलंत प्रश्न रश्मी, याला आपण हात घातलाय. खरं सांगते तुला, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला सांगते आणि माझ्याशी इतर स्त्रीरोग तज्ज्ञ सुद्धा निश्चित सहमत होतील या बाबतीत की दिवसेंदिवस येणारा ताण याच्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण तर वाढत चाललंय. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. डायबिटीज, ब्लड प्रेशर तर हे दूर राहू दे, पण स्त्रियांमधले फायब्रॉइड सारखे आजार आज दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत चाललेत. फायब्रॉइड्सच्या आजारांबरोबर एंडोमेट्रिओसिसचा आजार आहे तोही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आता या व्यतिरिक्त पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे पीसीओडीचा आजार सुद्धा मुलींमध्ये खूप वाढत चाललाय. मासिक पाळीची अनियमितता, हे तुम्हाला माहिती असेल कदाचित की त्याचं महत्त्वाचं लक्षण असतं. आता हे कॉम्प्युटरवरती आता आपण एक चित्र पाहूया, याच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पाहताय तुम्ही आता या चित्रामध्ये
की गर्भाशय हे जे तुम्हाला आता चित्रामध्ये दिसतं आहे, हे गर्भाशय हे मांसल भाग आहे आणि मधला जो पांढरा भाग दिसतोय ना, तो मधला पांढरा भाग हा गर्भाशयाच्या पोकळीचा आहे. बर. त्याच्या बाजूला आहेत त्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत. एक साईडची ट्यूब आपल्याला दिसते, चित्रात दाखवली आहे, आणि त्याच्या खाली अंडाशय असतं. हे लाल जे दिसत आहेत रक्तवाहिन्या, तिथे अंडाशयाची जागा असते. ते चित्रात आत्ता दिसत नाहीये, पण ते अंडाशय तिथे असतं. बर. आता पुढच्या चित्रामध्ये आपण पाहून घेतोय की मध्ये पाहताय तुम्ही हायपोथॅलॅमस, हे भावनांचं पुन्हा नियंत्रण करणारं केंद्र आहे. बरं. त्याच्या खाली तुम्ही पाहत आहात अँटिरियर पिच्युटरी म्हणजे मस्तिष्क ग्रंथी. त्याच्या खाली तुम्ही पाहता आहात ओव्हरी किंवा अंडाशय, आणि त्याच्या खाली येते गर्भाशय किंवा युटरस. थोडक्यात तुमच्या मनावर येणाऱ्या ताणाचा हायपोथॅलॅमसवर होणारा जो परिणाम आहे, त्यामुळे पर्यायाने पिच्युटरी ग्रंथी अफेक्ट होते. पिच्युटरी ग्रंथीमुळे ओव्हॅरियन टिश्यू अफेक्ट होते, आणि अंडाशयातून निर्माण होणारे स्त्रीबीज निर्मिती करणारे हॉर्मोन्स तेही अफेक्ट होत आहेत. आता या सगळ्यावरती मात करण्यासाठी ताणांवर नियंत्रण करणं आवश्यक आहे की नाही? अगदी निश्चित. कारण हा जर ताण नियंत्रित केला तर आपल्याला फायब्रॉइड झाल्यानंतर बऱ्याच मुली आमच्याकडे हल्ली येतात, फायब्रॉइडसाठी काय आसनं येतो, आम्ही खूप आसनं करतोय आणि फायब्रॉइड कसे कमी होतील? झालेले फायब्रॉइड्स कमी होणार नाहीत. आपण ह्या भ्रमात राहू नका की योग साधनेने आता माझे झालेले फायब्रॉइड्स कमी होतील, एंडोमेट्रियोसिसचा आजार कमी होईल. ट्रीटमेंट घेतल्यानंतर कदाचित नवनिर्मिती शक्य होणार नाही, पण त्यासाठी तुम्हाला ताण कमी करणं अतिशय आवश्यक आहे. कारण झोपेचं चक्र आणि गर्भाशयामध्ये असलेले इस्ट्रोजन रिसेप्टर्स आणि स्तनामध्ये असलेले इस्ट्रोजन रिसेप्टर्स याचाही जवळचा संबंध आज शास्त्राने सिद्ध केला आहे. आणि म्हणूनच स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललंय. याचं सगळ्याचं कारण ही तुमची ताणयुक्त जीवनशैली हे एकच आहे. मला एक प्रश्न वेगळा असा विचारायचा आहे की आपल्याकडे येतात की मला आता फायब्रॉइड्स झाले तर कसे जातील, किंवा BP माझं कसं जाईल, डायबिटीस कसं जाईल. याचा अर्थ कुठेतरी अशा प्रकारच्या जाहिराती म्हणा किंवा अशा प्रकारची एक चुकीची प्रॅक्टिस होतीये का, की तुम्ही जर आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हाला योगाच्या माध्यमातून हे सगळं दूर घालवून देऊ किंवा पूर्णतः नाहीसं करू? हे कुठेतरी घडतंय का? त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? योग ही एक गुरुकिल्ली आहे आणि इट्स अ मास्टर की असं म्हटलं जातं की ज्याने तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम्सवर मात करणं शक्य होईल. पण आपण जो दावा करत असतो की आता साधना सुरू करा आणि ह्या आजारांवर मुक्ती मिळवा, तसं काही होत नसतं आणि तसं काही होणं अपेक्षितही नाही आहे. कारण योगशास्त्राचा जन्मच मुळात या गोष्टींसाठी झालेला नाही आहे. हे आपण मागे पाहिलंय की जरामरण नाशनम अशा प्रकारचं वर्णन जरी योगशास्त्राने काही क्रियांच्या बाबतीत दिलेलं असलं तरी सुद्धा ज्यांनी लिहिलं हे ते सुद्धा मरण पावलेच की. बरोबर. पण यू हॅव टू ॲक्सेप्ट युअर ओल्ड एज किंवा एजिंग प्रोसेस जी आहे आणि डेथ इन अ व्हेरी ग्रेसफुल वे असा आपण अर्थ काढूया ना त्यातला. बरोबर. त्यामुळे साधनेचं हे बाजारीकरण जे झालेलं आहे हा एक खूप मोठा विषय आहे. कारण या बाजारीकरणामुळेच अनेक म्हणतात तशा गैरप्रवृत्ती या क्षेत्रामध्ये वाढीला लागलेल्या आहेत आणि कुठेतरी जो ऑथेंटिक योग आपण म्हणूया की हे खरं जे ऋषीमुनींनी सांगितलेलं जे योगशास्त्र आहे त्याच्यापासून आपण नक्कीच दूर जायला लागलेलो आहोत आणि हे वाईट आहे. हे समाज स्वास्थ्याला निश्चितच चांगलं नाही, हे निश्चित हानिकारक आहे. बरोबर. आपण ह्याचा डोळे उघडे ठेवून विचार करायला हवा की कोणत्या गोष्टी ऑथेंटिक आहेत आणि कोणत्या गोष्टी भूलथापा असू शकतात. यानंतरचा प्रश्न कुठला आहे बघूया. हेलो, माय नेम इज प्रादित्य. हम बच्चों को योगा करना कितना लाभदायक है? मला वाटतं हा आता बरोबर वयात आहे का? ह्याच्या वयापासूनच अगदी सुरुवात छान. करायला हवी. आपण जर आठवत असेल तर मागच्या एपिसोडमध्ये याचा उल्लेख केला होता की मेधा संस्कार या विषयाचा की मौजी बंधन हाही विषय आपण मांडला होता की आदर्श वय जे आहे साधनेचं ह्या मुलाचं आहे 8व्या-9व्या वर्षापासून, बहुधा तो 8-9 वर्षाचाच असावा, त्या वर्षापासून साधना सुरू करणं खूप चांगलं असतं. आणि एक सांगते अजून की हेच वय आहे की जे मुलांचं उंची वाढवण्याचं वय आहे आणि ह्या उंची वृद्धीसाठी सुद्धा या मुलांसाठी
काही आसनं सांगितली जातात. बरं. या आसनाचं प्रात्यक्षिक आपण आता बघून घेऊया. पर्वतासनासारखं आसन, या पर्वतासनाचा वापर मगाशी आपण बोलताना म्हटलं होतं की गर्भारपणी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. पर्वतासन आपण आता पाहूया की पर्वतासनाचा वापर हा वरच्या भागामध्ये, शरीराच्या वरच्या भागामध्ये खेच मिळत असल्या कारणाने हा उंची वृद्धीसाठी मुलांना उपयुक्त असतो. पर्वतासन बैठक स्थितीतलं आसन आहे. अर्ध पद्मासन घातलं आहे, पण हातांची मुद्रा बघूया. नमस्कार मुद्रा आहे. तळहातांचा हलकासा दाब आहे. कोपरं जी आहेत ती हातांची कोपरं आणि हात जमिनीला समांतर आहेत. आणि याच स्थितीमध्ये हळुवारपणे वाटचाल करताना तशीच्या तशी हात उचलायचे. बघा, हनुवटी, नाक, कपाळ क्रमाक्रमाने संपूर्ण उत्तमांगाला खेच देत अंतिम स्थिती आपण आपल्या क्षमतेनुसार घ्यायची. दीर्घ श्वसनाची इथे जेवढी आवर्तनं आपण करू त्याचा नक्की आपल्याला फायदा होतो. 1 श्वास, 2 श्वास. त्यानंतर आसन सोडताना, उलट वाटचाल करताना सावकाश दोन्ही हातांचा दाब तसाच कायम ठेवून कपाळ, नाक, हनुवटी या क्रमानुसार आसन सोडून विश्रांती अवस्था. या व्यतिरिक्त आपण भुजंगासन आणि शलभासन याही आसनांचा सराव आता पाहून घेऊया. कारण या आसनांच्या माध्यमातूनही खेच आहे, ताण आहे, नौकासनाचा सराव आहे की जिथे उंची वृद्धीसाठी मदत निश्चित होऊ शकते. आकृतीबंध सर्पाप्रमाणे करणं किंवा भुजंगाप्रमाणे करण्यासाठी दोन्ही पाय जोडून घेतलेत. कपाळ जमिनीला टेकलेलं आहे, दोन्ही हात शरीराच्या बाजूला आहेत. पण आता आसनाला सुरुवात करतो तेव्हा दोन्ही हाताने आपल्या पाठीच्या ठिकाणी आधार घ्यायचा आहे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट छान पकडला आहे. कोपर आता वरच्या दिशेला घ्यायची. कपाळ जमिनीला टेकलेला आहे, याची खुणगाठ नक्की बांधल्यानंतर फक्त डोक्यापासून नाभीपर्यंत आपल्याला देहाचा भाग वर उचलायचा आहे. हळुवारपणे जेव्हा हा भाग उचलला जातो तेव्हा पाठीच्या ठिकाणी आधार असल्यामुळे आसन करणं सोपं जातं. आणि सर्पाप्रमाणे आकृतीबंध घेऊन बघा, नाभीपासून गळ्यापर्यंत आलेला ताण हा जाणवतो. यथाशक्ती विधिवत पुन्हा आसन सोडताना कोपरं सैल करायची आणि आसन सोडून पुन्हा एकदा विश्रांती अवस्थेमध्ये. यानंतर बघूया शलभासन. शलभ म्हणजे टोळ. त्याची शेपटीचा भाग जसा वरती असतो ना तसा आपला आकृतीबंध देहाचा करता येईल का? येतो. कपाळ जमिनीला न टेकता आता हनुवटी टेकायची. छान. आणि दोन्ही हातांचा आधार आपला दोन्ही मांड्यांखाली घ्यायचा. आणि एकेका पायाने केलं ना की हळूहळू आपल्या शरीरातल्या असणाऱ्या स्नायूंना सुद्धा कळतं बरं का. आणि मग ते आपल्याला साथ देतात. आसन चांगल्या पद्धतीने जमू शकतं. बघा, आता फक्त उजवा पाय हाताचा आधार घेऊन पाय गुडघ्यात न दुमडता. खूप छान. जितकं जाता येईल तिथे अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहणं आणि खऱ्या अर्थाने स्थिर सुखम आसनम. आता हे तत्व आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. सावकाश आसन सोडताना मात्र हळुवारपणे पाय जमिनीवर आल्यावर परत दुसरा पाय हाताचा आधार घेऊनच डावा पाय गुडघ्यात न दुमडता हळुवारपणे वरती आलाय. अंतिम स्थितीमध्ये पुन्हा एकदा प्राणधारणा. संथ नियंत्रित गतीने पुन्हा पाऊल विश्रांती अवस्थेमध्ये आणायचं आहे आणि इथे रिलॅक्स. म्हणजे सगळ्या वयोगटांसाठी योग साधना आहे. फक्त आपल्याला त्याच्यापासून काय म्हणूयात कोणते फायदे हवेत त्याचाच विचार न करता एकंदरीत आपली प्रगती कशी होईल ह्याचा विचार आपल्याला करायला हवा. अगदी खरं सांगू का, मोक्ष प्राप्तीसाठीच योग साधना हे खरं पूर्वीचं उद्दिष्ट होतं. कैवल्य, मोक्ष हे सगळे त्याला समानार्थी शब्द मानले होते. आपण म्हणूया मोक्ष म्हणजे मला माहिती नाही काय नक्की स्वर्ग कुठे आहे, काय आहे, पण निदान आज माझ्या आयुष्यात असलेले प्रश्न ते मला सोडवता जरी आले नाहीत तरी त्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता माझ्यात यावी, यासाठी माझी साधना मला काय देईल हाच माझा मोक्ष आहे.
त्यामुळे ही साधना मनापासून करत राहा, इतकं महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हणजे अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की ही जी एक वैयक्तिक साधना हा जो एक भाग असतो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण बऱ्याचदा ना त्याच्यामध्ये स्पर्धा जाणवते की मी योगा करते, माझी मैत्रीण किंवा माझा मित्र किंवा कुटुंबातलं कोणतरी योगा करते आणि त्यांची होणारी डेव्हलपमेंट आणि माझी होणारी डेव्हलपमेंट ह्याच्यात फरक जाणवतोय, मग तिथे स्पर्धा सुरू होते. ही वैयक्तिक साधना कशी जपायची? वैयक्तिक साधनाच महत्त्वाची आहे, कारण योग इज अ मेथोडाइज्ड एफर्ट टुवर्ड्स सेल्फ परफेक्शन, अशी सुंदर व्याख्या अरविंदोंनी सांगितलेली आहे. शेवटी हा स्वकडे जाण्याचा प्रवास आहे आणि हा स्वकडे जाण्याचा जो प्रवास आहे इथे दुसरा कुणी तुमचा स्व असू शकतच नाही. बरोबर. त्यामुळे इथे कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा अपेक्षितच नाहीये. जास्तीत जास्त स्पर्धा कुठे होऊ शकेल तर आसनाची अंतिम स्थिती किंवा आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये अधिक काळ राहणं हे माझ्यापेक्षा इतरांना जास्त सहज साध्य किंवा शक्य होत असेल, पण कदाचित एखाद्या ताणयुक्त परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीपेक्षा तुम्ही स्वतःला जास्त सस्टेन करत असाल तर निश्चितच ते जास्त आपल्याला ॲक्सेप्टेड आहे आणि तेच आपल्याला अपेक्षित आहे की या साधनेतून मला माझा प्रवास कुठपर्यंत न्यायचा आहे. त्यामुळे स्वतःच्या साधनेवर फोकस करा. साधनेतून मिळणारा आनंद हा शेवटी अधिक महत्त्वाचा आहे. ही साधना मनाची साधना आहे असं आपण म्हणतोच आहोत पहिल्या एपिसोडपासून, पण त्याचे बाह्य शरीरावर म्हणजे आपली त्वचा असेल किंवा आपल्या केसांची चमक असेल ह्या गोष्टी दिसणाऱ्या असतात. अगदी तर त्याच्यावर काय काय परिणाम होतात? एक सांगू, हा खूप छान मुद्दा आहे की शेवटी देह स्वास्थ्य आणि देह सौंदर्य जपणं कुणाला आवडत नाही. निश्चितच, कारण आजच्या काळामध्ये तर फेस, ड्रेस आणि ग्रेस तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात की तुमचा चेहरा कसा आहे, तुमचे भाव कसे आहेत. पण सांगू का, एकदा तुम्ही साधनेला सुरुवात केली की आंतरिक सौंदर्य आपोआप खुलायला लागतं आणि तो ग्लो जो असतो तो तुमच्या त्वचेवर आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे साधना शरीरावर ग्लो येण्यासाठी कुठली करावी तर मी म्हणते आंतरिक साधना, अंतरंग साधना अधिक करा. तो ग्लो चेहऱ्यावर आल्यासारखा राहणार नाही. नाहीतर मग बाह्य लावायची मलमं किंवा क्रीम्स आणि काही उत्पादनं याच्यामध्ये आणि साधनेमध्ये काय फरक राहिला. जर ही साधनं वापरून, बाह्य साधनं वापरून मला जर माझं सौंदर्य खूप काळपर्यंत टिकवता येत असतं तर मग या साधनेला काही अर्थच राहिला नसता. पण आपण पाहाल की बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्ती, तुम्ही अय्यंगार गुरुजी आता वयाच्या 92-94 वर्षापर्यंत त्यांची देह कांती हा एक प्रॉपर शब्द आहे अगदी. तर तो तजेलदारपणा आणि आपण म्हणूया की तो विगर, तो जोश, ती चुस्ती, फुर्ती, आनंद, उत्साह, समाधान, हे सगळं ही लोक टिकवून ठेवू शकली. आमचे निंबाळकर गुरुजी आहेत, आमचे योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे गुरुजी आहेत, सगळी 80 पार केलेली मंडळी आहेत, पण तरी सुद्धा देह स्वास्थ्य जे आहे ते टिकवून आहेत व्यवस्थित केवळ साधनेच्या माध्यमातून. मगाशी जे आपण म्हणत होतो की अमरत्व ह्याच्याने येत नाही, पण अशा पद्धतीने आपण हेल्दी आयुष्य खूप वर्षापर्यंत जगू शकतो. हेच याची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अगदी जाता जाता असं विचारायचंय की काही माणसांच्या बाबतीत किंवा काही जणांच्या बाबतीत असं होतं की 40शी उलटून गेलेली असते किंवा ही साधना सुरू करायला त्यांना वेळ लागलेला असतो काही कारणाने. मग या योग साधनेशी मैत्री कशी करायची? अगदी मस्त प्रश्न आहे. आपल्याला भगवद्गीता आश्वस्त करते की कुठल्याही वयामध्ये तुम्ही कुठलीही साधना सुरू करा, ती विल बी कॅरीड फॉरवर्ड. काही हरकत नाही आहे. कुठलीही वेळ आणि कुठलंही वय याच्यामध्ये माणूस निश्चित बदलू शकतो. कुठल्याही व्याधीतही माणूस निश्चित बदलू शकतो, कारण ती बदलाची सुरुवात आपण कुठल्याही वयात केली, आपल्याला झेपेल तसे यथाशक्ती असं म्हणूयात आपण, पण निरंतरता ती महत्त्वाची आहे. मग कदाचित मी 40शी नंतर साधना सुरू केली, माझ्या देहाला तेवढी फ्लेक्सिबिलिटी नसेल, मला शीर्षासन करणं कदाचित जमणार नाही, मला मयूरासन जमणार नाही, मला हलासन जमणार नाही, सर्वांगासन जमणार नाही, विपरीत करणे नाही, काहीच जमत नाही हो मला. करायचं काय? हरकत नाही. तुम्ही मनाने त्या साधनेत जर उडी मारलेली असेल तर ते हळूहळू देहाला शिथिलता प्राप्त होईल याबद्दल कॉन्फिडंट राहा. फक्त नैराश्य भावनेने आता काय जमण्यातले, जाऊ दे, देऊया सोडून, मी म्हणते ते निदान देह साधना जर त्या पातळीपर्यंत नाही जमली, तुम्हाला प्राणायाम जमणं शक्य आहे. तुम्हाला मनाची जी साधना आहे, भाव साधना आहे आपल्याला, ती जमणं शक्य आहे. अगदी. कारण शेवटी काय माहितीये ना, या वयातच
भगवद्गीतेत एक छान श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तो शुप जायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽपि जायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति साठी बुद्धिनाठी. म्हणजे 40 नंतर आपण म्हणूया की आपल्या विचारांना आपल्या बुद्धीला एक चांगलं वळण लावायला आपल्याला उत्कृष्ट वेळ आहे. बरं, बायकांच्या बाबतीत 40 नंतर एक मुद्दा मी अगदी नक्की सांगेन की तुमचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा 40 नंतर अधिक विकसित व्हायला लागतो. अधिक विकसित होत गेलेल्या या प्री फ्रंटल कॉर्टेक्समुळे अध्यात्म विषयाची आवड तुम्हाला अधिक निर्माण व्हायला लागते. त्यामुळे तुम्हाला शरीराच्या दृष्टीने येणारी जी कमकुवतता आहे ती कॉम्पेन्सेट करण्यासाठी मनाची ताकद वाढवायची नैसर्गिक शक्ती निसर्ग तुम्हाला बहाल करतोय. द नीड इज यू टू युटिलाइज इट. ही तुम्हाला वापरून घेण्याची आवश्यकता असते. कोणीतरी दिशा दाखवायला लागते, इतकंच आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आज आपण भेटलो आहोत आणि जर आजपर्यंत कुणी या गोष्टीला सुरुवात केली नसेल तर आजचाच दिवस या नव्या सुरुवातीसाठी अगदी योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुढल्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार.